हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी ॲपल सायडर विनेगर घेतलं आणि आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा एक्सरसाइज करते. पहिले तर आता मी डायसेस रेक्टायचे एक्सरसाइज करणार आहे. सो बघूया, अपडेट शेअर करत राहीन. नंतर मी केला ब्रेकफास्ट. सगळं घरात आवरायचं होतं. देन ब्रेकफास्टला घेतलेली 4 एग्स, कारण की इशूसुद्धा माझ्यासोबत खाते. सो तिचे पण मी त्यात ॲड केले होते आणि एकच ऑमलेट करणार होते मी त्याचं. मी काहीच ॲड करत नाही, फक्त जरासं मीठ ॲड करते आणि बटरमध्ये आज मी बनवणार होते. दोन वेगळे वेगळे बनवण्यापेक्षा म्हटलं एकाच ह्याचं, आणि हे हेवी होऊन जातं. दुपारी वगैरे जास्त भूक लागत नाही. त्यासोबत अर्धी चपाती आणि असं एक त्यात मी थोडंसं ऑरिगॅनोसुद्धा ॲड केलं होतं आणि खूप यम्मी लागतं. असं जरासं फ्रेंच ऑमलेटसारखी टेस्ट येते त्याची. आणि लहान मुलांसाठी सुद्धा हेल्दी असतं एग खाणं. देन दोडका होता, तर दोडक्याचं काय करू कळेना. घरात कोणी खायला तयार नाही, तर बेसन पिठामध्ये ॲड करून त्याचं धिरडं केलं होतं छोटंसं. आणि ॲज युज्युअल ते चिकटलं होतं, सो त्याचे 100 तुकडे झालेले. सोबत मी घेतलं होतं तडकेवालं दही, जे मी रेसिपी शेअर केली आहे ऑलरेडी, आणि फार यम्मी लागतं. आणि फ्रेंड्स, ज्यावेळेला आपण हे दही आपल्या मिलमध्ये घेतो ना, आपलं पोट खूप छान प्रकारे क्लेन्झ होतं. आपल्या गटसाठी खूप छान आहे. देन संध्याकाळी डीमार्टला जायचं होतं, कारण सगळी ग्रॉसरी संपली होती. गेल्या महिन्यातही मी काही आणलं नव्हतं, त्यामुळे प्रॉब्लेम होत होता थोडासा. म्हणलं आज जाऊन सगळं घेऊन यावं. आणि आज रात्री आवनी दिली ट्रीट बांगड्याची. तोही हेल्दीच होता. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.